स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी। आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123। 29 अल्पवयीन मुलांना बिहार येथून कर्नाटक राज्यात घेऊन जाणाऱ्या जलालुद्दीन मो फिदा हुसेन सिद्दीकी यास कर्जत रेल्वे पोलिसांनी मुलांसोबत ताब्यात घेतलंय। रेल्वे पोलिसांना जलालुद्दीनवर संशय आल्यानं त्याला चेन्नई एक्सप्रेसमधून चौकशीसाठी खाली उतरवण्यात आलं। यावेळी अल्पवयीन मुलांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कर्जत बाल सुधारगृहात ठेवण्यात आलंय। तर जलालुद्दीन याची चौकशी केली असता त्यानं आपण मदरसावर शिक्षक म्हणून काम करत असल्याचं सांगितलं। यानंतर रेल्वे पोलिसांनी देखील मुलांच्या घरच्या कुटुंबियांशी संपर्क साधला। देशात वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। मात्र असं असताना देखील महिलांवरील अत्याचार असो की लहान मुलांचे अपहरणाचे गुन्हे असो, हे दिवसेंदिवस वाढताना दिसतायत। त्यामुळे मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सर्वच पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहेत। त्यातच शुक्रवार दिनांक 18 एप्रिल रोजी चेन्नई सुपर एक्सप्रेस या ट्रेनमधून एक व्यक्ती जनरल डब्यात बसून रात्री 29 अल्पवयीन मुलांना घेऊन कर्नाटक राज्याच्या दिशेनं प्रवास करत होता। ही माहिती रेल्वे विभागाला मिळाली होती, परंतु सदर व्यक्तीवर संशय आल्याची तक्रार देखील रेल्वे विभागाला देण्यात आल्यानं ही माहिती कर्जत रेल्वे पोलिसांना देण्यात आली होती। मुंबई पुणे या मार्गावरील मध्य रेल्वेवरील कर्जत रेल्वे स्थानकात रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक 1 वर चेन्नई एक्सप्रेस आली असता यावेळी रेल्वे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर व्यक्तीला चौकशीसाठी एक्सप्रेसमधून कर्जत रेल्वे स्थानकात खाली उतरवलं। तर मुलांना देखील सुरक्षेच्या दृष्टीनं ताब्यात घेण्यात आलं। यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या 28 वर्षीय व्यक्तीनं आपलं नाव जलालुद्दीन मो फिदा हुसेन सिद्दीकी असं सांगून आपण मदरसावर शिक्षक म्हणून काम करतो अशी ओळख करून दिली। मूळचा सिद्दीकी हा बिहार राज्यातील राहणारा असून जिल्हा अररिया येथील तालुका सिरसिया मधील वायगरा वॉर्ड नंबर 2 येथील राहणारा असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं। सिद्दीकी यांनी पोलीस अधिकारी यांना सदरची 29 मुलं ही त्याच्या आसपासच्या गावातील त्याच्या नातेवाईकांची आहेत। त्यांना कर्नाटक येथील मदरसा रायचूर येथे शरीफ आणि कुराण उर्दू भाषेचं शिक्षण घेण्याकरता घेऊन जात असल्याचं सांगितलं। दरम्यान सिद्दीकी यानं दिलेली माहिती खरी आहे का हे तपासण्यासाठी रेल्वे पोलीस अधिकारी यांनी बालकांच्या नातेवाईकांना त्यांच्याशी संपर्क क्रमांकावर संपर्क केला। मुलांबाबत आणि इसम जलालुद्दीन याबाबत खात्री करण्यात आली, तरी देखील सदर ताब्यात घेण्यात आलेल्या 29 मुलांना त्यांची रीतसर वैद्यकीय तपासणी करून काळजी आणि संरक्षणार्थ कर्जत बालगृह येथे सुरक्षित ठेवण्यात आलंय अशी माहिती समोर आली आहे। यावेळी रवींद्र शिसवे पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई तसंच मनोज पाटील पोलीस उपायुक्त मध्य परिमंडळ लोहमार्ग मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस तानाजी खाडे, पोलीस मुकेश ढगे, पोलीस उपनिरीक्षक कुरुंद हे पुढील तपास करत आहेत। एकूणच देशात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी दाखवलेली कार्यतत्परता नक्कीच अभिमानास्पद आहे। त्यामुळे या रेल्वे अधिकारी कर्मचारी यांचे सर्व स्तरातून कौतुक होतंय। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।